नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेत आपण नाटक साहित्य प्रकार परिचय ह्या पाठाला सुरुवात केलेली आहे. त्यात आपण नाट्य म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्याचबरोबर नाटक म्हणजे काय ह्या मुद्द्याला हा मुद्दा आपण अभ्यासत होतो. आता त्याचा उर्वरित भाग आपण पुढे बघणार आहोत. चला तर मग पान नंबर 61 वर बघूया नाटक म्हणजे काय याचा उर्वरित भाग. सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करणार आहोत. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगांतून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसामाणसातील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. नाट्यसंहितेचे स्वरूप. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल, ही जबाबदारीही नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वाटते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवादफेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ
इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला उंची देते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण इथपर्यंतचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या जे वाचन केलेलं आहे त्या वाचनाचा आपण आता आशय बघणार आहोत. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. थोडक्यात भारतीय रंगभूमीचा जो इतिहास आहे तो बराच प्राचीन आहे. भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील अनेक संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यान काव्यांचा जन्म झाला आणि आख्यान काव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही काव्य मौखिक परंपरेतून म्हणजे मुखावाटे बोलून तोंडातून उच्चार करून सांगण्याची जी काही कला होती ती पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येऊ लागली आणि त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश करायला सुरुवात झाली. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या 400 वर्षांच्या दरम्यान केव्हा तरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्थंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती आणि प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे असे भरतमुनी म्हणतात. नाटकाची आणखी एक व्याख्या त्यांनी पुढे सांगितली आहे की मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसामाणसातील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानांच्या साहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. आता नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. औटघटका म्हणजे थोड्या वेळापुरची, काहीतरी मर्यादित क्षणांपुरती, एवढं नाही. तर नाटक म्हणजे नाटकाला फक्त करमणूक म्हणून न पाहता त्यातून येणारे वेगवेगळे अनुभव प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवेत. तसंच नाटकातून येणारा अनुभव हा कधी हसवणाराही असू शकतो, कधी सुखावणाराही असू शकतो, कधी रडवणारा असतो तर कधी दुखावणारा सुद्धा असतो, कधी अंगावर धावून येणारा तर कधी मन पार सोलवटून टाकणारा, कधी अगदीच बेभान करणारा तर कधी आपल्याला आपल्याच मनाचा तळ धुंडायला लावणारा, असा ह्या नाटकाचा खेळ असतो. नाटक हे कुणीही एकट्याने सादर करायची कला नाही आहे. यामध्ये लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ इत्यादींच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि नाट्यगृहात सगळ्यांनी समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. नाटकाला जीवनाचे चित्र म्हटले आहे आणि फक्त कलाकारांच्या माध्यमातून ते सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे, म्हणून त्याला दृकश्राव्य कला म्हटले जाते. म्हणूनच नाटक हे सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने परिपूर्ण होणारे कार्य आहे. आता संहितेचे स्वरूप नेमके काय आहे ते बघूया. नाट्यसंहिता म्हणजे सर्वप्रथम आपण नाट्यसंहिता म्हणजे काय ते एक लक्षात घेऊया. नाटककाराने एखाद्या विषयावर लिहिलेल्या नाट्यलेखनाला किंवा हस्तलिखिताला
नाट्यसंहिता असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये कथानक, व्यक्तिरेखा, नाट्यसंवाद, अंक, प्रवेश इत्यादी रचना घटक असतात. या संहितेमध्ये नाटककाराने स्थळ, काळ आणि कृती यांचा उल्लेख केलेला असतो. त्याचप्रमाणे नाटकातील व्यक्तिरेखांनी कसं वागावं, कसं बोलावं या संदर्भात काही सूचना केलेल्या असतात. अशी ही नाट्यसंहिता नाटकात अतिशय महत्त्वाची असते. म्हणून नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण आणि दर्जेदार असेल, नाटक देखील तितकेच यशस्वी होणार आहे. आणि याचेच उदाहरण द्यायचं झालं तर काही नाटकांची नावं मी या ठिकाणी सांगते की जे दर्जेदार नाटकांमध्ये त्यांना मोजलं जातं किंवा त्यांना धरलं जातं. मग त्याच्यामध्ये नटसम्राट असेल, कट्यार काळजात घुसली, सही रे सही, ऑल द बेस्ट, तो मी नव्हेच, वऱ्हाड निघालंय लंडनला, जाणता राजा, वाऱ्यावरची वरात, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इत्यादी. शब्द आणि कथानकाच्या सशक्तीवरच नाटकाची उंची आणि नाटकाचं शिखर निश्चित केलेलं जातं. कुठलाही एक विषय घेऊन नाटककाराला कथाबीज तयार करावं लागतं व कथाबीजाला अनुसरून घटना व पात्र यांची साजेशी गुंफण करावी लागते. नाटक रंगतदार होण्यासाठी नाटककाराला कथानकाची रचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण करावी लागते आणि म्हणूनच एक अप्रतिम आणि दमदार नाटक तयार होत असतं. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे व जवळचे वाटणारे विषय नाटककार मांडत असतो. यातूनच सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडत असते. मुळात नाटकाचा हेतू किंवा ध्येय हाच असतो. समाजस्थितीचे दर्शन घडवत असताना माणसांच्या मनोव्यापाराचा म्हणजे मानसिकतेचा विचार करणं आवश्यक असतं. म्हणून नाटकातील पात्रांच्या मानसिकतेचे दर्शन नाटकातील स्वगतावर अवलंबून असते आणि म्हणूनच नाटककाराला ह्या पात्र रचना करताना सुद्धा कथानकाला शोभेल अशीच करावी लागते. याचबरोबर नाटकाचा तोल सांभाळला जावा यासाठी नाटककाराला पात्रानुरूप शाब्दिक चित्रण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. जसं पात्र रंगवलं जाणार आहे किंवा जे पात्र या ठिकाणी सादर केलं जाणार आहे त्या पद्धतीचेच शब्द किंवा संवाद त्याला देण्यात येतात. नाटकाचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर ठसवून देण्यासाठी नाटककाराला त्या कथानकात परस्पर विरोधी स्वभाव, कृती आणि भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण करावा लागतो. कारण संघर्षाशिवाय नाटकाला रंगत येत नाही आणि म्हणूनच भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका आणि परिस्थिती यांच्यातील संघर्ष ठळकरित्या दाखवल्यामुळे नाटक अधिकच चांगले वाटते. संवादाशिवाय नाटक दर्जेदार होऊ शकत नाही. म्हणून संवाद देखील नाटकातील महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संवादाची गरज पडते. तसंच नाटक सादर करण्यासाठी दर्जेदार संवाद किंवा दर्जेदार नाटकाचा दर्जा ठरवण्यासाठी चांगल्या संवादांची सुद्धा गरज असते. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवादांमुळे नाटकाची रंगत वाढते. नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाट्यविषयाला शोभतील असेच संवाद घेणे आवश्यक असते आणि ह्याच उत्कृष्ट संवादांच्या जोरावर नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळत असतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या 3 गोष्टींमुळे नाट्यसंहिता तयार होत असते. कथेमधील प्रसंग बदल असतील किंवा दृश्य बदल असतील किंवा काळ बदलाचा आशय दाखवायचा असेल किंवा काळ बदलायचा असेल तर त्याबद्दलच्या सूचना नाटककार कंसात नमूद करून देत असतो. आता हे कंसातल्या नमूद केलेल्या गोष्टी काय आहेत हे आपण प्रत्यक्ष नाटकाचा जो पाठ आपल्याला पुढचा पाठ अभ्यासायचा आहे त्याच्यामध्ये आपण बघणारच आहोत, तेव्हा ते तुम्हाला लक्षात येणारच आहे.
त्यामुळे कथेतील घटनाक्रमात कोणताही अडथळा निर्माण न होता संदर्भ स्पष्ट होतात आणि नाटक व कथेचा प्रवाह जो काही आहे तो अखंडित चालू राहतो. त्याच्यामध्ये कोणताही खंड पडत नाही किंवा नाटक असं वेगळ्या पद्धतीने दिसून येत नाही. त्याचबरोबर आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला ठळकपणा निर्माण करून देते आणि ह्याच भाषाशैलीवर नाटकाची उंची अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेत आपण नाटक साहित्य प्रकाराचं वेगळंपण काय आहे ते अभ्यासणार आहोत. आजसाठी ह्या तासिकेमध्ये इथपर्यंतच थांबूया. धन्यवाद.